साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिन्याची दुपार, रखरखत ऊन. आणि अशा परिस्थितीमध्ये एका शहरामध्ये एका चौकाच्या ठिकाणी, सिग्नलच्या ठिकाणी एक लहान मुलगा पेन विकण्याचं काम करत होता. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तो पेन विकायचा. दिवसभरामध्ये 10-15 पेन विकले जायचे, 5 रुपयाला एक पेन. जेव्हा जेव्हा सिग्नल पडायचा, गाड्या थांबायच्या, तेव्हा हा लहान मुलगा त्या प्रत्येक थांबणाऱ्या गाडीच्या जवळ जायचा, गाडीची ग्लास काच वाजवायचा आणि पेन घेण्याविषयी विनंती करायचा. कुणी घ्यायचं, कुणी घेत नसायचं. ज्याच्या त्याच्या गरजेनुसार ती माणसं त्याच्याबरोबर वागत होती. हे सगळं करत असताना त्या लहान मुलाला एका गोष्टीचं दुःख होतं की त्याच्या पायात चप्पल नव्हती. दिवसभर तो बिगर चप्पलचं अनवाणी पायाने त्या चौकामध्ये फिरायचा. रस्ते तापलेले असायचे, गरम झालेले असायचे, भयंकर त्याच्या पायाला चटके बसायचे. परंतु दुसरा काहीच पर्याय त्याच्याकडे नव्हता आणि म्हणून तो दिवसभर तसंच अनवाणी पायानं फिरत होता. रस्त्याच्या कडेनं जाणाऱ्या एका सद्गृहस्थानं ही परिस्थिती बघितली. त्या लेकराकडे 5-10 मिनिट बारकाईने बघितल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की त्याला किती त्रास होत असेल. ऊन मी म्हणतंय, रस्ते भयंकर तापलेत, किती जबरदस्त त्याच्या पायाला चटके बसत असतील. त्या माणसाला त्या लेकराची फार मोठी दया आली. ते लगबगीनं शेजारच्या एका चप्पलच्या दुकानामध्ये गेले, एक 100 रुपयाची चप्पल घेतली. आणि जेव्हा तो मुलगा एका ठिकाणी उभा राहिलेला आहे असं दिसल्यानंतर त्याला हाक मारून बोलवून घेतलं आणि म्हणाले, बाळा ही चप्पल पायात घाल. तर ती चप्पल बघितल्यानंतर त्या लेकराला इतका मोठा आनंद झाला की जसं काय त्यानं जग जिंकलंय. त्यानं ती पटकन चप्पल पायामध्ये घातली आणि त्या सद्ग्रस्ताकडे पाहून तो मुलगा मोठ्या आनंदाने म्हणत होता की काका, माझी इच्छा भगवंताने पूर्ण केली. तेव्हा त्या सद्ग्रस्ताने विचारलं, म्हणे बाळा काय इच्छा होती तुझी? तेव्हा तो मुलगा सांगत होता, म्हणे काका मी 4 दिवस भगवंताला रोज प्रार्थना करतोय की देवा मला एक चप्पल पाहिजे. उन्हाचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि मग एक चप्पल मिळाली तर मग मला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हे काम करायला सोपं जाईल. परंतु करणार काय, माझ्याकडे पैसेच नाहीत. परंतु माझी देवावरती फार मोठी श्रद्धा आहे, विश्वास आहे. मला माहीत होतं मला चप्पल मिळणार. पण मला काका एक सांगा, म्हणे तुम्ही देव आहात का? तेव्हा ते समोरचे सद्ग्रस्त म्हणाले, नाही बाळा, अरे देव कसा असेल, मी तुझ्यासारखाच एक सामान्य माणूस आहे. परंतु तुझ्या पायाला चटके बसतायत, तुझी ती परिस्थिती बघून मला असं वाटलं की तुला एक चप्पल घ्यायला पाहिजे म्हणून मी घेतली. तेव्हा तो मुलगा म्हणाला, काका तुम्ही देव नसणार, परंतु मला माहिती आहे तुम्ही देवाचे मित्र असणार आहे, कारण देवानंच तुम्हाला चप्पल घेऊन माझ्याकडं पाठवले. तेव्हा त्या सद्ग्रस्ताच्या डोळ्यातून टपकन पाणी आलं. त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते सद्ग्रस्त तिथून निघून गेले. जाताना ते सद्ग्रस्त विचार करत होते, म्हणे 100 रुपयाची चप्पल एका लेकराला घेऊन दिली तर ते लेकरू आपल्याला देवासमान, देवाच्या बरोबरीचं समजतंय. जर 100 रुपयाच्या सहकार्यानं, 100 रुपयाच्या परोपकारानं, 100 रुपयाच्या मदतीनं जर माणसं देवाच्या समान समजत असतील तर आयुष्यभर जर एखादा माणूस परोपकाराच्या भावनेनं, सहकार्याच्या भावनेनं, आपलेपणाच्या आणि जिव्हाळ्याच्या भावनेनं जर वागला तर तो देवासारखा व्हायला वेळ लागणार नाही. हा सद्ग्रस्ताच्या मनामध्ये येऊन गेलेला विचार होता. आणि मित्रांनो, ही गोष्ट खरी आहे. एक गोष्ट मित्रांनो आपण कायमस्वरूपी ऐकत आलो की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा आणि साधू तोची ओळखावा. म्हणाले, जे रंजलेले आहेत, जे गांजलेले आहेत, जे पीडित आहेत, जे गरजवंत आहेत, अशांना म्हणे जो प्रेमानं, आपलेपणानं आणि जिव्हाळ्यानं जवळ घेऊन मदतीचा हात त्यांच्या समोर ठेवेल तो खऱ्या अर्थानं साधू आहे, तो खऱ्या अर्थानं देव आहे. सहकार्याच्या भावनेमध्ये, आपलेपणाच्या आणि जिव्हाळ्याच्या भावनेमध्ये समाजाचं फार मोठं हित लपलेलं आहे आणि जो करेल त्याचं कल्याण, त्याचं सुख, त्याचं समाधान त्याच्यामध्ये लपलेलं आहे. आणि म्हणून कायमस्वरूपी या भावना जिवंत मनुष्यामध्ये राहायला हव्यात. अशा भावना युगानुयुगे साधू संत महात्म्यांनी, गुरुपीर पैगंबरांनी समाजाला शिकवल्या. आपल्याला मित्रांनो देव अथवा संत अथवा साधू जरी नाही बनता आलं तरी चालेल, परंतु चांगला माणूस म्हणून तरी किमान आपल्याला जगता आलं पाहिजे. असे जे गुण आहेत, ह्या ज्या प्रेमाच्या, आपलेपणाच्या, जिव्हाळ्याच्या, सहकार्याच्या ज्या भावना आहेत, या भावना खऱ्या अर्थाने माणसांचे गुण आहेत. या भावना नियुक्त होऊन जो माणूस जगेल तो माणूस नाही राहणार, तर तो देव माणूस होईल. म्हणून तर सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज म्हणायचे, मानव को मानव हो प्यारा, इक दूजे का बने सहारा. म्हणायचे, मानव को मानव हो प्यारा, इक दूजे का बने सहारा.
उसको मरहम लगाए हम, जिसको सभी ने पत्थर मारा, मानव को मानव हो प्यारा, एक दूजे का बने सहारा. एक माणूस हा दुसऱ्या माणसाचा सहकारी बनला पाहिजे, सहारा बनला पाहिजे, आधार बनला पाहिजे. ही शिकवण युगानुयुगे साधू संत महात्म्यांची, गुरुपीर पैगंबरांची आहे. जेव्हा आधार कार्ड काढून घेणं गरजेचं आहे असं सरकारनं जाहीर केलं, तेव्हा सगळ्यांची एक धांदल उडाली. आधार कार्ड काढायचं, कुठं काढायचं, कसं काढायचं, काय कागदपत्र पाहिजेत. तर तेव्हा एकमेकांना लोकांनी मदती केल्या, सहकार्य केलं, आधार दिला की हे कागदपत्र काढा, इथं जावा, अशा पद्धतीनं ही प्रोसेस आहे. आणि मग लोकांनाही एकमेकांना आधार दिला आणि आधार कार्ड काढून दिले. पण ज्याला आधार कार्ड काढून दिलं त्याच्यावरती जेव्हा आधाराची वेळ आली, त्याला खरंच जेव्हा आधाराची गरज भासली, तेव्हा मात्र आधार द्यायला कुणीही पुढं आलं नाही. आधार कार्ड काढून द्यायला सगळ्यांनी मदत केली, परंतु परिस्थिती जेव्हा आधाराची बनली तेव्हा मात्र आधार द्यायला कुणी पुढं आलं नाही. तर सद्गुरू बाबाजी इथं म्हणतायत की माणसानं एकमेकाचा आधार बनायला पाहिजे, माणसानं एकमेकांचा सहारा बनायला पाहिजे, तर आपण माणूस असल्याचा खऱ्या अर्थानं फायदा आहे. चला तर मित्रांनो, मग प्रयत्न करूया जीवन जगत असताना जेव्हा जेव्हा आपण एकमेकांना आधार देऊ शकतो तेव्हा आपण मोठ्या मनानं आपण एकमेकांचे सहकारी बनूयात, आधार देऊयात आणि एकमेकांचा हात हातात घेऊन हा प्रवास सगळ्यांनी आनंदानं करण्याचा प्रयत्न करूयात. भगवंताच्या दारामध्ये या सगळ्या गोष्टींचा हिसाब होईल. जेव्हा आपण माणूस या नात्यानं कुणाला तरी त्रास देऊ तेव्हा त्याचासुद्धा हिशेब होईल, आणि जेव्हा माणूस या नात्यानं एकमेकांचा सहकारी बनू, आधार बनू, तेव्हा त्याचासुद्धा भगवंताच्या दारामध्ये हिशेब होईल. आपण ठरवायचं आहे की कुणाला त्रास देऊन जगायचं का कुणाचा आधार बनून जगायचं. आधार बनून जगलो तर माणूस राहणार नाही, देव माणूस बनू. आणि जर त्रास देत जगत राहिलो तर मग मात्र माणूससुद्धा म्हणण्याचे आपण लायकीचे नसणार आहोत भगवंताच्या दारामध्ये. प्रयत्न हा असायला पाहिजे की आधारानं जगू, सहकार्याच्या भावनेनं जगू, प्रेमाच्या भावनेनं जगू, जिव्हाळ्याच्या भावनेनं जगू. आणि अशा माणसांची समाजाला गरज आहे. समाजाच्या हिताचं रक्षण करणारी, समाजाचं कल्याण करणारी, समाजाचं हित बघणारी माणसं आता समाजामध्ये राहिली नाहीत. गर्दी खूप झाली, लोकसंख्या खूप वाढली, परंतु अशा भावनांनी युक्त झालेली माणसं कुठे आहेत. एक कवी म्हणाला की गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. गर्दी खूप झाली व माणसांची, पण या गुणांनी युक्त असणारी माणसं आता समाजामध्ये राहिली नाहीत. एका गोष्टीचा फार मोठा आनंद आहे मित्रांनो की निरंकारी मिशन अशी माणसं तयार करण्याचं काम जवळपास 100 वर्ष व्हायला आली. अशी माणसं तयार करण्याचं काम निरंकारी मिशन करतं आहे. गावोगावी अशी माणसं संत निरंकारी मिशननं तयार केली, ज्यांच्यामध्ये प्रेम, आपलेपणा, जिव्हाळा, सहकार्याची भावना, परोपकाराची भावना आणि समाजाचं हित जोपासण्याची ज्यांची भावना आहे, अशी माणसं संत निरंकारी मिशन आता गावोगावी तयार करते. त्यांना या भावनेनं युक्त होऊन जगा म्हणून प्रेरणा देते आणि गावोगावी अशी माणसं तयार व्हायला लागलेत. ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. चला तर मित्रांनो, मग संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून ते कलागुण शिकून घेऊयात. जीवन आहे कला आणि जो शिकला तोच भला, असं साधू संतांनी सांगितलं होतं. तर जीवन जगण्याची ही कला संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून शिकून घेऊयात आणि एक चांगला माणूस म्हणून समाजामध्ये जगूयात. प्रेमाने बोला. धन निरंकारजी.